मंडळी नमस्कार. मी निखिल कटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, आपण गेल्या 2 दिवसापूर्वी 3-3 आणि 8-3 हा जो काही विषय दुधाच्या संदर्भात आपण मांडलेला होता, खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणारा हा विषय. कारण गावगाड्यातील प्रत्येक शेतकरी हा दुधाचा व्यवसाय कंपल्सरी करतो आणि त्यामध्ये दुधाची गुणवत्ता वाढवण्याकरता कशा पद्धतीचं व्यवस्थापन असलं पाहिजे, कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे, या खरं तर गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की जनावरांचं व्यवस्थापन असतं ते शेतकऱ्यांना माहीत नसल्या कारणानं जनावरांच्या क्वालिटीमध्ये सुद्धा घसरण होऊ शकते किंवा गुणवत्ता कमी लागू शकते. मग आता 3-3, 8-5, 8-3ची जी काही गुणवत्ता आहे दुधाची, तर ती कशा पद्धतीने येण्याकरता आपणही काय उपाययोजना केल्या पाहिजेत. जर उद्याच्याला महाराष्ट्र राज्यामध्ये खरं तर बघितलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की तुकाराम मुंढे साहेबांनी त्या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर जे मी परवा सुद्धा सांगितले की पांढऱ्या कपड्यामध्ये जे काळे बोके लपलेले आहेत ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने सापडायला लागलेले आहेत. आता आपल्याला काय कोणाची नावं या ठिकाणी घ्यायची नाहीयेत, परंतु जो शेतकऱ्यांचा मूळ उद्देश आहे की 3-3 आणि 8-3चं दूध स्वीकारत असताना त्याच्यामध्ये टेक्निकल बाबी कोणत्या येत आहेत अडचणीच्या, तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. कारण मी आता एका गोट्यावरती उभा देखील आहे आणि याच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर या संदर्भातील माहिती देणार आहे. आणि या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्याकरता जे गेल्या 16 वर्षापासून डॉक्टरी व्यवसायामध्ये काम करतायत, तब्बल ते महाराष्ट्रामध्ये काम करतायत, याचबरोबर विविध देशामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण सर्व गोष्टी जाणून घेणार आहे की दुधाची गुणवत्ता वाढवण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपण धावपळीच्या खरं तर काळामध्ये किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना आपण व्यवस्थापनामध्ये कुठेतरी आपली काटकसर करतो आणि त्यामुळं गुणवत्तेमध्ये मोठा इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो. आणि ही जर आपल्याला गुणवत्ता जर चांगल्या पद्धतीची दर्जेदार पद्धतीची जर करायची असेल तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून आपली गुणवत्ता चांगल्या पद्धतीनं राहील आणि आपल्याला दुधाला दर सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राहणार आहे. आता मूळ प्रश्न त्यातला आपला जो आहे की 3-3 आणि 8-3चा, जर त्या दुधामध्ये जर पाणीच लागत नसेल तर ते दूध मग स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं किंवा त्या संदर्भात अजून गुणवत्ता वाढवण्याकरता काय करायचं. आणि ह्या संदर्भातच आपल्यासोबत आज डॉक्टर आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. मी पहिल्यांदा सांगितलं गेल्या 16 वर्षापासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांचा अनुभव मोठा आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. डॉक्टर साहेब, नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. नमस्ते, मी डॉक्टर सचिन रूपनवर. मी नेचर डेअरी कॅटल फीडला टेक्निकल हेड आणि डेअरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी माझं ग्राउंड लेवलला जे आपण काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी नेहमीच करत असतो. बरं, आता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मी उल्लेख केला की 16 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय. काम करत असताना अदर कंट्रीचा किंवा तुम्ही काय अनुभव सांगितला किंवा अजून वेगवेगळ्या कंपन्या असतील किंवा महाराष्ट्रभर काम केले, तर नेमकं अदर देशातला जे काय अनुभव होता ते थोडंसं सांगा म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आता जनरली जर आपण बघितलं बाहेरच्या कंट्रीजमध्ये तिकडचं दूध, तिकडच्या गायींच्या क्वालिटी जवळपास 12व 15व जनरेशन हे पंजाबमध्ये चालू आहे. म्हणजे तिकडचा विचार केला तर हे जनरेशन कदाचित 20च्या पुढचे जनरेशन चालू आहे त्यांच्याकडे. मग महाराष्ट्रातलं सध्या कुठलं generation? महाराष्ट्रात आता आपण जे ब्रीडिंग वर जे काम करतात ते जनरली आपल्याकडे हायेस्ट पंजाब सारखी लोक आज 11, 10, 11 ह्या जनरेशन पर्यंत आहेत. आणि महाराष्ट्रातला जर विचार केला तर आपल्याकडे अजूनही तिसरं जनरेशन लोकांकडे नाहीये, तयार झालेलं नाहीये. तिसरं जनरेशन. बर, तर तिसऱ्या जनरेशन नंतर जर गायीचा विचार केला तर तिसऱ्या जनरेशन नंतर गायीची क्वालिटी, फॅटची, ऑर्डरची, ह्युमिनिटी की बाबा ती आजारीच पडू नये, मस्टॅटिस फ्री. 3 वर्ष 3 जनरेशन नंतर त्या गायी मस्टॅटिस फ्री मध्ये जातात. त्यांना मस्टॅटिस पण होत नाही का, तर तो रेजिस्टन्स डेव्हलप केलेला असतो त्या रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. आता जनरली आपल्याकडे क्रॉस बीड आहे. क्रॉस बीड बरेचशा ठिकाणी फार्मवर, आता ह्या फार्मवर आपण आलो तर ह्या फार्मवर बरेचसे असे ब्रीडिंगच्या गायी आहेत की जे मी 2 वर्ष 3 वर्ष झाले ह्या फार्मला येतोय तर मला माहित आहे मी काय काय तयार केलेलं आहे. इकडे बऱ्यापैकी ब्रीडिंगच्या गायी आहेत आतमध्ये, त्या मस्टॅटिस फ्री मध्ये आहेत. पण अदर ज्या गायी क्रॉस बीड आहे की ज्यांची पेडिग्री आपल्याकडे नाही वंशावळ, त्यांच्यामध्ये मस्टॅटिस आहे. पण जे आता दुसरी जनरेशन ह्या गोठ्यावर चालू आहे तर या गोठ्यावर बऱ्याचशा दुसऱ्या जनरेशनच्या गायींमध्ये मस्टॅटिस फ्री आहे. आता आपला जो मूळ विषय आजच्या चर्चेचा जो आहे की आपण या ठिकाणची चर्चा करतोय की मूळ विषय असा राहिला की महाराष्ट्रामध्ये सध्या तुकाराम मुंढे साहेबांनी त्या ठिकाणी
अन्न आणि भेसळ प्रशासनाची यंत्रणा हातात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यामध्ये एक नवचैतन्याची खरं तर पालवी त्या ठिकाणी फुटलेली की दुधाला दर चांगले येतील. कारण का तर भेसळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीची होत होती आणि त्याला कुठेतरी आळा बसतोय. मात्र आता सध्या जे नेचर संघ असेल किंवा सोनाई असेल किंवा गोकुळ असेल, जे काय कुलिंग सेंटर आहे, तर त्यांचं क्रायटेरिया घालून दिलेलं आहे की चेअरमन लोकांना 3-3 आणि 8-3 त्या ठिकाणी फॅट लागली पाहिजे, 3-3 आणि 8-3 SNF त्या ठिकाणी बसलं पाहिजे तर दूध स्वीकारणार. मग आता ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यासमोर हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतोय की ही क्वालिटी सहजासहजी जनावरांचं लागत नाही. तर ह्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाचा विषय. आता सगळ्यात महत्वाचं की हा विषय येऊन पूर्णपणे थांबतो हा तुमचा फॉडर, ग्रीन फॉडर, ड्राय फॉडर, बाकी तुमचे जे कॉन्सन्ट्रेट म्हणजे कंपाऊंड फीड्स जे अन्य कंपनीचं मिळतो, प्रत्येक कंपनी तयार करते कॅटल फीड मधले, तर ते कशा पद्धतीने लोक ऑफर करतात हा सगळ्यात महत्वाचा विषय. बऱ्यापैकी जर गाईचा फॅट 3.5, 8.5 हा एक स्टँडर्ड फॅट SNF आहे गाईचा, 3.5, 8.5 हा फिक्स आहे. फक्त तो बसत नाही ह्याची कारण वेगळी. कशी की तुम्ही चुकीच्या पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे, तुम्ही चुकीच्या पद्धतीने ब्रीडिंग केलेलं आहे, क्रॉस मॅचिंग केलेलं आहे, आणि बऱ्यापैकी तुमचं जे काही ग्रीन फॉडरचं चाऱ्याचं व्यवस्थापन आहे ह्याच्यावर बऱ्यापैकी मी तुम्हाला ह्याच्यावर विस्तारित करून सांगतो की आपल्याकडची मेथड आहे की गाई व्यायच्या अगोदर जे शेवटचे 60 दिवस आहेत इथं म्हणजे 2 महिने शेवट, हा लास्ट जो ट्रान्झिट फेज मधले काही 60 दिवस आहेत, ह्या फेज मध्ये लोकांना असं वाटतं, फार्मर लोकांना असं वाटतं किंवा दुग्ध उत्पादकाला असं वाटतं की ट्रान्झिफीड तर देतात, बरेच शेतकरी आता हुशार आहेत, युट्यूबवर वगैरे हे सगळे थोडेसे ऐकत गेले त्याच्यामुळे थोडे हुशार आहेत. पण ट्रान्झिफीडचा जो पोर्शन आहे घालण्याचा फीडचा तो आहे सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो. ठीक आहे. आता शेतकऱ्याच्या हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याला दोघांचा मेंटेनन्स करायचा आहे. म्हणजे एक ती गाई आहे स्वतः, ती प्रेग्नंट आहे, तिच्या पोटामध्ये एक वासरू आहे, त्याचा पण आपल्याला मेंटेनन्स करायचं, म्हणजे तुम्हाला दोघांचा मेंटेनन्स करायचा. जर ऍव्हरेज काढलं तर साधारणतः आपल्याला 2.5 किलो हा पोर्शन ट्रान्झिफीडचा तुम्हाला लास्ट 60 मध्ये द्यायला पाहिजे, 60 दिवसामध्ये. म्हणजे गाभण काळातलं थोडक्यात पशुखाद्य हे तुम्हाला 60 दिवसात द्यावं लागणार आहे. पण खरी गंमत अशी आहे की विल्यानंतरचा जो पार्ट आहे आपल्याकडचा, म्हणजे बरेचसे जण ट्रान्झिफीड घालतात, व्याल्यानंतर ट्रान्झिफीड सडन बंद करतात आणि सडन जे दुधासाठी वापरणार फीड आहे ना ते वापरायला चालू करतात. आता ह्याने काय होतं की एकदम सडन फीड जर तुम्ही फेज मध्ये चालणार फीड जे आहे गाभण काळातलं हे एनर्जेटिक फीड असतं, म्हणजे त्याच्यात एनर्जी, त्याच्यात एन्झाईम्स, त्याच्यात असे बरेचसे आता वेळानंतर काय की डायरेक्ट कोण 24%, कोण 25% असं प्रोटीनचं फीड घालत असतो, ज्याला त्याला ज्याच्या पद्धतीने तो फीड ऑफर करत असतो गायला. कोण 25, कोण 22, कोण 26, कोण 27% प्रोटीनचे फीड आज मार्केटमध्ये आहेत. एवढं डायजेस्ट करायच्या आपल्या गायींमध्ये ताकद नाही, पण बरेचशे कंपनी 27% प्रोटीन फीड मार्केटमध्ये आणतात. आता ते आणल्यानंतर एक तर सगळ्यात मोठं की त्या गायीची स्वतःची डायजेस्टिबिलिटी तेवढी नाहीये की ते खाऊन पचवून दुधासाठी उतरवणार, असं कंडिशन त्या गायीची नाही. का तिचं दूध पाहिजे अराउंड 60+ जर दूध असेल तर 27 ते 30% पर्यंत प्रोटीन तिला डायजेस्टेबल आहे. पण आता बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर व्याल्यानंतर डायरेक्ट हे दुधाचं जे फीड आहे ना हे वापर करतात गाईला, की आता दूध देणार म्हणल्यावर आता तू दुधाचा वापर. शेवटचं गाभण काळात होती म्हणून तू गाभण काळात असं नसतं. गाभण काळ दिल्यानंतर तुम्हाला अजून 20 दिवस जे ट्रान्झिट फेज मध्ये जे गाभण काळातलं फीड वापरलं होतं तेच तुम्हाला अजून 20 दिवस वापरायचे. पण ह्याचा पोर्शन किती राहील, म्हणजे ह्याचं घालायचं प्रमाण किती असेल, व्याल्यानंतर सकाळी 1/2 किलो, संध्याकाळी 1/2 किलो, ह्याच्यावर घालून चालत नाही. त्याच्यानंतर जे पुढचे 10 दिवसापासून जे 20 दिवसापर्यंतचा जो गॅप आहे ह्या गॅप मध्ये तुम्हाला सकाळी 1/2 किलो मध्ये जे दुधाचं तुम्ही इथून पुढे ऑफर करणार आहे ते तुम्हाला द्यायचंय, 1/2 किलो ते आणि 1/2 किलो गाभण काळातलं. त्याच्यानंतर संध्याकाळी सकाळचं सेम पोर्शन राहील. 20 दिवसानंतर तुम्ही ट्रान्झिट फीड बंद करून रेग्युलर फीड उचलू शकता. आपण जे रेग्युलर ते पण ग्रॅज्युअली तुम्हाला उचलावं लागेल, रोज ½ kg पोर्शन वाढावं लागेल. तर अशा कंडिशन मध्ये आता बऱ्यापैकी ज्या लोकांनी फीड जास्त ऑफर केलं दुधाचं विल्यानंतर डायरेक्ट दुधाचं ऑफर केलं त्या ठिकाणी मॅक्सिमम गाई 2.5 ते 3 महिने मॅक्सिमम दुधाची लेवल टिकवतात. गाईचा दूध द्यायचा पिरियड आहे 305 दिवसाचा.
एक साखा. एक सायकल जी आहे दूध द्यायची ही आहे 305 दिवसाची. हम्म. त्यातलं 155 दिवस जे सुरुवातीचे आहेत हम्म. ह्याच्यात दूध जास्त राहतो, म्हणजे तो पीक राहतो 155 दिवस. राहिलेले 150 दिवस हा पीक स्लो असतो, म्हणजे दूध थोडा कमी राहतो. मग आता जनरली आपल्याकडे फीडचा ऑफर करायचा, डायरेक्ट दुधाचा ऑफर करणार, 155 दिवस गाई चांगलं दूध देते, तर मग फीडचा क्वांटिटी जास्त ठेवणार. ज्यावेळेस गाईचं 155 दिवसानंतर दूध कमी येतं त्यावेळेस डायरेक्ट शेतकरी काय करतो, की फीडचा पोर्शन कमी करतो. पण 155 दिवसाची ज्यावेळेस गाई असते त्यावेळेस ती 2 महिन्याची प्रेग्नेंट असते. आणि शक्यतो आपल्याकडे 2 महिन्यानंतर कन्सप्शन घेतात, म्हणजे कन्सिव्ह करतात गाईला 2 महिन्यातच. पण ते 155 दिवसाच्या पुढे परत ती दोघ जण आले, एक ती स्वतः गाई, एक ती स्वतः गाई, दुसरी गोष्ट आत असणार फिटस, म्हणजे जे काही वासरू आहे ते आतमध्ये. आपण पुढे जाऊ, बोलत जाऊ. त्यामध्ये काय होतं की जनरली 155 दिवसच्या नंतरचा जो 150 दिवसाचा फेज आहे ना, ह्यामध्ये शेतकऱ्याने जे डायरेक्ट आपण जे हाय प्रोटीनचं फीड घालतोय त्याच्यापेक्षा 2% प्रोटीन कमी करावं, पण किलो तेवढाच ठेवावा लागतो. जेवढा दूध द्यायच्या पिरियड मध्ये होता तेवढाच तुम्हाला 155 दिवसाच्या पुढे पण तेवढा ठेवावा लागेल. फक्त काय करावं लागेल, जर मी 24% प्रोटीनचं फीड घालतोय तर मला 22% प्रोटीनवर यावं लागेल. मी जर 5.5 फॅट 6 फॅट घालत असेल तर मला 4 फॅटवर यावं लागेल. तर हा पोर्शन कमी केला, जर मेंटेन ठेवलं तर गाईचा बॉडी स्कोर मेंटेन राहील, गाईचा फिटच डेव्हलप चांगला होईल. गाईचा मेंटेनन्स म्हणजे गाईला जर गाभण काळात जर कमी पशुखाद्य गेलं किंवा कमी बाकीच्या मेडिसिन पार्ट जर कमी गेला तर गाई बोन मॅरो जे हाडं आहेत त्या बोन मॅरोतून कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम काढून स्वतःला युटिलाइज करणार, प्लस वासराला पण देणार आतल्या. मग ह्या कंडिशन मध्ये गाईचा बॉडी स्कोर लूज होतो, म्हणजे ती बॉडी वीक करत चालते. आणि परत शेवटच्या 60 दिवसात अजून वीक होणार आहे का, तर ट्रान्झी फेज मध्ये जे पशुखाद्य घालणार आहे ह्याची क्वांटिटी कमी आहे. तर मेन ह्या गोष्टीवर. दुसरी गोष्ट, गाई व्याल्यानंतर पहिले 21 दिवसात तिचं फॅट, एसएनएफ, दूध या तिन्ही गोष्टी वाढवत राहते. तिचं पीक आहे 21 दिवसापर्यंत ती पीक वर येते. साधारणपणे किती राहते फॅट वगैरे किंवा फॅट जनरली फॅट जे आहेत गाईचा तर हे बल्क मध्ये असतात. तर जे ह्या गोट्यात जर तुम्ही गाय बघितल्या, पण बऱ्यापैकी प्रॉब्लेम दुसरा एक असा आहे की लोकांचं मत असं येते की ज्यावेळेस जास्त देणारी गाय दूध आहे, म्हणजे साधारणपणे एखादी गाय जर 15 लिटर दूध एका टायमाला देत असेल, म्हणजे दिवसाला 30 लिटर तिचं दूध निघतंय, तर त्याच्यामध्ये तिची गुणवत्ता जी आहे दुधाची तर ती कमी बसते. म्हणजे साधारणपणे 7.5 एसएनएफ त्या ठिकाणी बसते आणि 3.0 ते 3.2 ही क्वालिटी लागते. त्याच्यामध्ये वॉटर तर दाखवत नाही, पण क्वालिटी तेवढी दाखवते. आता ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही विचार केला, तुम्ही विचारेल प्रश्न, तर ह्यामध्ये हा एक विषय आहे की जी ब्रीडची गाय आहे, ब्रीड ती 2nd 3rd जनरेशन मध्ये आहे, तिचं दूध भले 40 लिटर असू द्या, तिचं फॅट हे 4.0 असणार आहे तिचं. तिचं स्वतःच का, तर ती पेडिग्री मधली गाय आहे, म्हणजे तिची वंशावळ आहे, तिच्या 4 कालवडी आपल्याकडे आहे. तिची आई, आजी, पणजी जे आपण म्हणतो ग्रँड डॉटर, त्याचे अजून डॉटर, तिच्या अशा डॉटर, असं करत करत ही 3ऱ्या 4थ्या जनरेशन नंतर गाईचं फॅट हे मी जसं तुम्हाला सांगितलं मला 3.5 8.5 ते स्टँडर्ड गाईचं आहेच. फक्त ते ब्रीडचं का स्टँडर्ड क्वालिटीचं? ब्रीड मेन ह्याच्यात ब्रीड आहे. जर तुम्हाला 3.5च्या अभाव जर घ्यायचा असेल की 4.0 म्हणजे 4.0 फॅट, 9.0च्या आसपास एसएनएफ घ्यायचं असेल तर ह्यासाठी आपल्याला जनरेशन आपल्या गोठ्यामध्ये तयार करायला लागते. त्याच्या नंतरचा विषय की ज्यावेळेस आता इथं आपण थोड्या वेळ बघाल तुम्ही, इथं आम्ही पूर्ण ह्यांना पूर्वी सांगितलेले त्याच पद्धतीने हे चालतात. मग आता चारा वगैरे टाकताना तर हे काय बरेचशे फार्मर काय होतं की ज्या ठिकाणी फॅट एसएनएफचा प्रॉब्लेम येतो, मेन कॉज काय तो सांगतो मी, की कारण काय मेन. तर जनरली सगळ्यात पहिल्यांदा गायी बांधल्यानंतर लोक काय करतात, पहिल्यांदा फीड ऑफर करतात, म्हणजे पहिल्यांदा गोळी भुसा वगैरे ह्या गोष्टी सगळ्या टाकतात. आणि ते साधारणतः तो सगळ्यात जास्त आवडीचा विषय तिचा गोळी भुसा. बरोबर. तुम्ही हिला जरी, ही समोरची गाय हिला जरी तुम्ही इकडे 3 किलो टाकला तरी ही तुम्हाला विदिन 3 मिनिट्स मध्ये ती फिनिश करणार आहे, खाऊन टाकते. फिनिश म्हणजे तिला फक्त ढकलायचंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे 12-15 किलो चारा ऑफर करणार आहे. हा चारा खायला ती वेळ घेणार, 1 तास, अर्धा तास, पाऊण तास एवढा वेळ घेणार. बरोबर आहे. पण फीड किती मिनिटात संपवलं तिने? विदिन 3 मिनिट्स मध्ये तिने फीड संपवलं, पण चारा खायला तिने 1 तास लावला. होतं काय की एक साधी मन सांगतो तुम्हाला, साधी गोष्ट आहे, ती सगळ्यांसाठी लाभ आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे पहिल्यांदा खाणार आहे ते पहिल्यांदा बाहेर तेच पडणार. साधी गोष्ट आहे. आता हिने जर आपण 3 किलो हिला दिले, ऑफर केलाय आपण, हिने न चावता पोटामध्ये ढकलले, बरोबर,
त्याच्यानंतर 15 किलो चारा खाल्लाय, म्हणजे जे फर्स्ट खाल्लंय ते पोटाच्या मागच्या बाजूला आहे. बरोबर. त्याच्यानंतर 15 किलो चारा आला पुढच्या बाजूला. त्याच्या पुढच्या बाजूला. हम्म. आता ह्याच्यामध्ये रवण करायला काय येऊ शकतं मग? वैरण चाराच येणार आहे. बरोबर. बर 50% फीड हे ते डायजेस्ट पण करणार आहे, पण 50% डंग थ्रू म्हणजे शेणावटे ते फेकून पण देणार आहे जर पहिल्यांदा खाल्लंय तर. मग त्याची प्रोसेस काय राहते म्हणजे? हा हे बघा, जनरली काय करावं लागतं की सुरुवातीला तुम्हाला चारा ऑफर करावा लागेल, म्हणजे चारा द्यावा लागेल. चाऱ्यावर तिचा जो काही पोर्शन आहे तिच्या दुधानुसार वेटनुसार जे काय तुम्ही तिची गोळी पेंड असेल किंवा भुसा असेल किंवा सरकी असेल, हा जो काही पोर्शन आहे हा तुम्हाला त्या चाऱ्यातच तुम्हाला मॅन्युअली टीएमआर करायचं. त्या चाऱ्यावरती ते टाकून द्यायचंय. हा, तुम्ही मॅन्युअली टीएमआर करायचं, म्हणजे हाताने मिक्स करा. आता जर समोर असेल तर आता ही गाय ज्यावेळेस इकडे खायला येणार त्यावेळेस काय खाणार? दोन्ही सोबत खाणार. बरोबर. ज्यावेळेस दोन्ही बंच आपण उचललाय सोबत गेलाय तर रवंतला पण हा बंच बाहेर येणार आहे. त्यावेळेस तो चावला जाणार आहे. पर मिनिट 70-80 प्रत्येकाचा स्कोर वेगळा आहे रवंत करायचा. चावण्याचा जो स्कोर आहे ना प्रत्येक गायीचा वेगळा राहतो. पण ज्यावेळेस तुम्ही असा टीएमआर ऑफर करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जी गायीचा मला स्कोर जो पर मिनिटचा स्कोर जो 30, 32, 40 वेळा होता तो ज्यावेळेस आपण टीएमआर केला तर तो 60, 65, 70 पर्यंत पोहोचला. पण ज्यावेळेस घास बाहेर येणार चावणार ती, बरोबर आहे, चावल्यानंतर ती डायरेक्ट पोटात घेणार, त्याच्यावर फर्मेंटेशन होणार, म्हणजे आज जाऊन त्याच्यावर त्याची प्रक्रिया होणार आहे. प्रक्रिया झालं तर त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन आहे ना हे दूध फॅट एसएनएफ मध्ये होणार डायरेक्ट. त्याचं म्हणजे आपण चाऱ्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं डायरेक्ट हा, म्हणजे मला एकच कळतं की सगळ्यात पहिल्यांदा फॅट एसएनएफ हा गोष्ट वाढवण्यासाठी लोकांनी पहिल्यांदा टीएमआर चालू करावं. टीएमआर मीन्स चारा पशुखाद्यात मिक्स करून देणे. म्हणजे मिक्स करताना त्याची काय प्रोसेस? म्हणजे मिक्स करायचा प्रोसेस वर्ण टाकायचं का आपल्याला मिक्स करायचं? नाही. आता जशा तुम्ही गाई बांधणार इकडे खाण्यासाठी, बरोबर आहे, तुम्ही चारा टाकणार, चाऱ्यावर त्याचं पशुखाद्य टाकणार, तर एक माणूस आपल्यासाठी ह्यासाठी पाहिजे त्याने फक्त ते मिक्स करून ठेवायला पाहिजे. म्हणजे तिचा चारा पशुखाद्यात मिक्स, म्हणजे पूर्ण मिक्स करून. टीएमआर मीन्स त्याला काय म्हणतो की टोटल मिक्स राशन, अख्खं राशन मिक्स करा, देन तिला खाऊ द्या. खाल्ल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं शेणात बदल दिसेल. शेण हे टाईट असं शेण पडायला चालू होईल. ज्यावेळेस शेणाची क्वालिटी चांगली येणार आहे तर दूध फॅट एसएनएफ ह्याची सगळ्यांचीच क्वालिटी चांगली येणार. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टीएमआर केल्यानंतर विदिन 4 to 5 days आहे ना आपल्याला 1 पॉईंटचा तरी फॅट आणि एसएनएफ आहे ना 1 पॉईंटचा तरी गेन दिसेल तुम्हाला. म्हणजे साधारणपणे फॅट आता जर 3-0 लागत असेल तर 3-1 साधारणपणे लागू शकतो. साहजिक आहे 3-2 पर्यंत पण जाईल. 3-2 पर्यंत जाईल. पण यासाठी मस्ट काय आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की डिवर्मिंग महत्वाचं आहे. क्वालिटी ती डिवर्मिंग म्हणजे जंताचा डोस देणे महत्वाचे. आता बरेचसे फार्मला आम्ही जातो तर आम्हाला हे लक्षात येतं की ह्यांनी जवळपास 6 महिने जंताचा डोसच दिले नाहीत. बरं दिले पण ऍज पर बॉडी वेट दिलेले नाहीत. म्हणजे जर 600 किलोची वेटची गाई आहे तर हिला 3 ग्रामच्या गोळी चालणार नाही. जनरली 3 ग्रामचीच गोळी प्रिस्क्राईब करतात. 3 ग्रामची गोळी पण बॉडी वेट 600 किलो आहे तर हे 3 ग्राम म्हणजे हे 300 किलोसाठी सफिशियंट आहे. 6 ग्रामचा बोलस म्हणजे 600 किलो वेट साठी सफिशियंट आहे, म्हणजे ते ऍज पर बॉडी वेट. आता 900 किलोचे गाई तर आम्ही काही ठिकाणी 9 ग्राम सुद्धा रिकमेंड करतो. म्हणजे 6 ग्राम वेट नुसार जंता डोस द्यायला पाहिजे. या प्रत्येक त्याला काय टॅबलेट वापरायचे का लिक्विड टाइप? म्हणजे हे कसं राहतो की प्रत्येक याचा फॉर्म वेगळा आहे की लिक्विडचा फॉर्म वेगळा असतो, बोलस फॉर्म वेगळा असतो. म्हणजे 99% कुठला दिला पाहिजे? हा, तुम्ही अल्टरनेट तुम्ही चेंज करू शकता. या वेळेला वेगळा आणि या वेळेला फक्त काय असतो की ज्या गोळीतला कंटेंट तुम्ही आता दिलाय, काही समजा एक फॉर एक्झाम्पल सांगतो की एखाद्या गोळीतून जर तुम्हाला अल्बेंडाझोल हा कंटेंट भेटला तर अल्बेंडाझोल हा पुढच्या 19 महिन्यापर्यंत तो कंटेंट आला नाही पाहिजे वापरून. परत दुसऱ्यांदा त्या गायला रिपीट आला नाही. हा, रिपीट जर आला तर पोटातले जंत त्यांना पण त्याचा रेजिस्टन्स तयार झालेला असतो, त्यांनाही त्या गोळीची सवय झालेली असते. आपल्याकडे बऱ्याचपैकी एक गोळी म्हणजे एकच गोळी लोक घालतात, म्हणजे त्यांना माहित असतं. मग बऱ्यापैकी सरकारी दवाखान्यात मिळतं तर बऱ्यापैकी सरकारी दवाखान्यातलं पण युज करतात. पशुखाद्याचा आणि क्वालिटीचा काय त्याचा दोन्हीच काय आहे का? साहजिक आहे. आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही केला, पशुखाद्याची गुणवत्ता म्हणजे विषय काय राहतो की ज्या वेळेस पशुखाद्य आपण गायींच्या, आता आम्ही ज्या फार्मला जातो त्या ठिकाणी आम्ही पहिले गायीची परिस्थिती पाहतो. गायीची परिस्थिती पाहून आम्ही कस्टमाइज फीड देतो. कस्टमाइज म्हणजे काय की ह्या गायींना काय रिक्वायर्ड आहे, ह्यांना काय गरजेचं आहे, म्हणजे कुठला कंटेंट ह्यांना गरजेचं आहे, कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, बाकीचे कॉपर आहे, कोबाल्ट, ह्या सगळ्या गोष्टी बघून आहे ना आम्ही त्याच्यावर डाईट ठरवतो. हा प्रत्येक भागातला वेगळा असू शकतो. ज्या ठिकाणी ग्रीन अवेलेबिलिटी जास्त आहे, ग्रीन चारा जास्त मुबलक आहे
म्हणजे हिरवा चारा शिल्लक आहे. हा, हिरवा चारा ज्या ठिकाणी शिल्लक जास्त मुबलक आहे प्रमाणात त्या पेरिफेरीमध्ये, त्या ठिकाणी आम्ही वेगळ्या पद्धतीने फीड रिकमेंड करतो. आता काही मराठवाड्याचा भाग असेल किंवा विदर्भाचा भाग असेल, तिकडे थोडा ग्रीन कमी आहे, सुका चारा हा, जास्त तर त्या ठिकाणी आम्ही ग्रीन ज्या ठिकाणी कमी आहे तर त्या ठिकाणी आम्ही हाय प्रोटीन वापरायचं. हाय प्रोटीन मध्ये काय काय म्हणजे वापरता? हाय प्रोटीन मीन्स हेच की गोळीतलं प्रोटीन, कांडीतलं पेलेट मधलं प्रोटीन हे 24, 24.5, 25 इथपर्यंत आम्ही त्यांना देतो. पशुखाद्यवाले घालतात का त्याच्यामध्ये? हा, तेवढं असतं. म्हणजे जो पॅरामीटर असतो की हा. प्रत्येकाचा पॅरामीटर असतो ते ऑथेंटिक असतं. ऑथेंटिक असून ते प्रूव्हन केलेलं असतं. काही गोठ्यांवर त्याचे ट्रायल घेतलेले असतात. देन ते आपण एखादा प्रोडक्ट लॉन्च केला आपण तर तो नंतर बाहेर मग काढतो. आता ह्याच्याचा मूळ आपला विषय सुटतोय काय, की आपण पशुखाद्य दिल्याच्या नंतर त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कशी वाढते नेमकी त्याची? पशुखाद्य हे बघा, सगळ्यात महत्वाचं मी काय तुम्हाला बोललो की मेन पशुखाद्य 50% वर्क करता. तुमचा फॉडर, हिरवा चारा, ड्राय मॅटर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तो ड्राय मॅटर बऱ्यापैकी लोक पशुखाद्य भिजवून देत असतील, बऱ्यापैकी ड्राय देत असतील. भिजवून घालण्याचं पोर्शन आजही लोक भिजवून पशुखाद्य देतात. भिजवून दिल्यानंतर ते डायरेक्ट मडबंबाचं काम करणार, डायरेक्ट पोटात ढकलणार, बरोबर आहे. तसंच ते शेणावरून बाहेर पण जाणार. पशुखाद्य मेन काय सोर्सेस काय की कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, इतर सोर्सेस. प्रत्येक कंपनी, इव्हन मी माझ्याच कंपनी सांगणार, ईच अँड एव्हरी कंपनी ह्या सगळ्या त्या डाएट जो आहे प्रॉपर पॅरामीटर त्या सगळ्या फॉलो करत असतात. फक्त गाई ज्यावेळेस ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात तर तिथून पुढची घालण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेसमध्ये 100% अजून शेतकरी जर तयार झाले तर मला असं वाटतं की आज जर आपण 24% प्रोटीन घालतोय तर 22% प्रोटीन सुद्धा इथं काम करू शकतो. सफिशियंट आहे त्यासाठी. सफिशियंट आहे. म्हणजे त्यासाठी 24 आज 24चं काम करता, उद्या ब्रीडच्या नवीन गाय येतील, 10वी जनरेशन ज्यावेळेस चालू होईल ना त्यावेळेस 32-35 प्रोटीनचा फीड आपल्याला तयार करावं लागेल. ते कस्टमाइज असेल, ते त्या फॉर्म नुसार आपल्याला ते बनवून द्यावं लागेल त्यांना. फक्त जर आपल्याला सध्या ब्रीड, फीड, मॅनेजमेंट या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ब्रीडिंग करायला पाहिजे तर पाहिजेच, त्यासाठी चांगल्या प्रतीचे सिमेंट वापरायला पाहिजे. आता हा जो मूळ आपला विषय ब्रीडिंगचा, तर आपण ही जी काही चर्चा आहे ती आपण नेक्स्टच्या ह्याच्यामध्ये करूया. आणि चारा व्यवस्थापन जे आहे तो पण आपण नेक्स्टच्या ह्याच्यामध्ये विषय घेऊया. आता मूळ आपला जो विषय की क्वालिटी कशा पद्धतीने सुधारली पाहिजे, म्हणजे आता पशुखाद्याच्या माध्यमातून साधारणपणे 1 पॉईंटचा फरक पडू शकतो, 1 ते 1.5 पॉईंटचा पशुखाद्याचा फरक पडू शकतो चाऱ्यामुळे. बाकी चारा हा गाईच्या ड्राय मॅटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो की वेटच्या 3% आपण ड्राय मॅटर द्यावं लागतं. ड्राय मॅटर म्हणजे कोणताही सुका चारा, म्हणजे अगदी गव्हाच्या स्ट्रॉ असतील, पॅडी स्ट्रॉ असेल, म्हणजे तांदळाचे स्ट्रॉ असेल किंवा तुरीचं असेल काढ असेल किंवा हरभऱ्याचे काढ, सोयाबीन काढ, ह्याच्यातून ड्राय मॅटर जेवढा भेटेल ना तेवढा यांचा फॅट कंटेंट वाढेल. म्हणजे ती कुठले की जरी तिची 4 जरी फॅट लागत असतील तर त्या ठिकाणी पण तिचं 2-3 पॉईंट मेजर जे आपल्याला जसं वाटतं ना की हिरवा चारा असल्यावर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वाटतात, असं काही नाही. असे 100% मी 100% असे फार्म मी केलेले आहेत जिथं दोन्ही टाइम मी फक्त गव्हाचे काढच घालतो. त्या ठिकाणी दोन्ही टाइम तिथं ग्रीन, हिरवा कलर त्या गायींना किंवा त्या म्हशींना माहित नाही, असे फार्म मी तयार केले. त्या ठिकाणी ज्या 18-20 चालणारे गाई त्या 24-25 गाई चालू आहेत. फक्त सुक्याचा होते तेवढा ड्राय मॅटर मी ग्रीन पावडर ठेवलेलंच नाही तिकडे. फक्त मुरघाचा जो सायलेजचा जो पोर्शन आहे ना तो मी सकाळी फक्त 3 किलो आणि संध्याकाळी 3 किलो त्याच्यामध्ये ऍड केलाय. बाकी 8 किलो संध्याकाळी आणि 8 किलो सकाळी हा मी फक्त गव्हाचेच काढ ठेवलेले, गव्हाचे काढ. त्याच्यावर दुधाचा क्वालिटी वाढली, दूध वाढलं, शिवाय बॉडी स्कोर मेंटेन झाले त्यांचे. बाकी त्यांचे ऍसिडोसिसचे प्रॉब्लेम आहेत, जे ग्रीन खाल्ल्यानंतरचं जे शेणामध्ये जे येणारे पार्टिकल्स आहेत, तुम्ही बघू शकता शेणामध्ये पार्टिकल्स, डायरेक्ट पार्टिकल्स आहेत शेणामध्ये. म्हणजे हे अनडायजेस्ट, ज्यावेळेस इनडायजेशनचा प्रॉब्लेम येतील त्यावेळेस शेणाची क्वालिटी अशी येणार आहे. ह्याच्यात तुम्हाला चाऱ्याचे धागे पाहायला भेटतील, बरोबर आहे. म्हणजे हे कुठल्या गायीचं असेल तिने खाल्लेलं आहे पण तेवढ्या पद्धतीत तिने ते डायजेस्ट नाही केले, काम झालेलं नाही ते व्यवस्थित. हा, तर तुम्हाला एकच माझं सांगणं एकच आहे की जर तुम्ही ब्रीडिंगवर काम कराल, ब्रीडिंगवर काम केल्यानंतर 2nd जनरेशन 3rd जनरेशन नंतर तुमचा फॅटचा जो पोर्शन आहे हा तुम्हाला 3, 5, 8, 5च्या अबोव्हच असेल, जास्त असेल. फक्त आता जर आपल्याला टेंटेटिव्ह आज एवढ्याच वीक मध्ये आपल्याला फॅट एसएनएफ वाढवायचा आहे तर जनरली मी सांगितलं डिवर्मिंग मस्ट आहे. आता पावसाळा चालू झाला म्हणजे डिवर्मिंग करणं गरजेचं आहे. साधारणपणे किती दिवसाची प्रोसेस आहे त्याला, म्हणजे डिवर्मिंग त्याचा कालावधी किती, म्हणजे 2 महिन्यातून करायला पाहिजे? डिवर्मिंग आता तर आम्ही 2.5 म्हणजे 2.5
मंथ मध्ये आम्ही करतो. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये अडीच महिने एव्हरी 2.5 ला करतो आम्ही. अडीच महिन्यानंतर त्याचा काय क्वालिटीवर इफेक्ट आहे का? साहजिक आहे, जे फीड खाणार हा. ते डायजेस्ट करणार. हा. बरोबर आहे. आता जर पोटामध्ये जंत असतील तर जंत असल्यामुळे मायक्रोफ्लोरा जो असतो की अन्न पचवणारे जे घटक असतात ना ते डिस्टर्ब करतं जंत. म्हणजेच गाई खाणार पण तेवढ्या पद्धतीत ते पचवणार नाही पचलं तर डायरेक्ट इफेक्ट आहे त्याचा दूध फॅट एसएनएफ. शिवाय जे स्टॉल फिडिंग करतात, स्टॉल फिडिंग करणे म्हणजे प्रत्येक गाई 4-4 फुटावरच उभी आहे. बरोबर आहे. लूज मध्ये थोडा क्वालिटीला अजून जास्त इफेक्ट येईल जेवढा स्टॉलला येणार नाही. म्हणजे बांधून हे स्टॉल फिडिंग आहे, म्हणजे बांधून आपण दिवसभर गाई बांधून ठेवणार ना त्या क्वालिटीची जी लूज हाऊसिंग मध्ये आहे, मुक्त गोठ्यामध्ये तिचं जास्त स्वतः ती थोडासा एक्सरसाइज करते गोठ्यामध्ये. एक साधारणतः दिवसाकाठी ते 200 ते 300 मीटर ही वॉक करत असते त्या गोठ्यामध्ये. दिवसाचा तेवढा तिचा वॉक आहे. तर त्या वॉक मध्ये आडरचा प्लेसमेंट चांगला राहतो. काशीच्या घर्षणमुळे चालण्यामुळे घर्षण झाल्यानंतर आडरचं बाकीचे प्रॉब्लेम क्लिअर होतात. ह्या गोष्टीसाठी मेन एकच आहे, माझा मोटिव्ह एकच आहे की फॅट एसएनएफ आम्ही 800 लोकांना वाढवून दिलेले. पण कसे हे टीएमआर स्वरूपात आम्ही सुरुवातीला त्यांना पहिला टीएमआर शिकवलं. मेन विषय मेन पहिला टीएमआर आहे. टीएमआर आज जर आपण चालू केला तर विदिन 4 to 5 डेज मध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट शो होतील. इथं काय होईल की शेणाची क्वालिटी सुधारेल. शेणाची क्वालिटी सुधारली की तिचं दूध वाढणार आहे. दूध वाढलं तर फॅट एसएनएफ हे दोन्ही गोष्टी वाढतात. आता बऱ्याच जणांचा मी एक मगाशी तुम्हाला विषय सांगितला की 30 लिटर दूध जी गाय देते त्याचं क्वालिटी जे आहे 7.5 एसएनए बसतंय आणि त्या ठिकाणी 3 झिरोज क्वालिटी लागते. आता मी ज्या पद्धतीने काल एक स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये बऱ्याच जणांचं असं मत आलंय की 7.5 एसएनए म्हणजे ते थोडक्यात दूध नाहीये, पाणीच आहे 7.5 म्हणजे. हा साहजिक आहे. मग त्याचे जर आता त्या ठिकाणी जर वॉटर दाखवतच नसेल तर 7.5 मध्ये पाणी म्हणायचं की दूध म्हणायचं? हे बघा आता जनरली दुधामध्ये जर आपण विचार केला तर 87% वॉटरच आहे. ते नॅचरलीच आहेच. मग आता 10 पर्यंत वॉटर हे स्वीकारलं जाऊ शकतं. 10 पर्यंत हे नॅचरली 10% पर्यंत. हा 10% पर्यंत, कारण हे येणारच सडातून. म्हणजे अगदी कोणी जरी आलं दूध काढेल तर ते समोर जरी बसले तर ते दिसणार आहे की हे सडातनं येणारच दूध आहे. म्हणजे मशीनला आपण जर ते दूध काढल्याच्या नंतर 10% पर्यंत जर दिसलं तर ते नॅचरल त्या गायचंच असू शकतंय. हा प्रकार ह्या गोष्टी कुठे घडतात ज्या वॉटर दाखवतात तर तिथं एकतर त्या फार्म मध्ये इनब्रीडिंग झालेलं असू शकतं. इनब्रीडिंग कुठल्या पद्धतीत ब्रीडिंग किंवा काय नाही. इनब्रीडिंग म्हणजे काय की समजा ही समोरची गाय आहे तर हिला आपण एक पायोनियर नावाचा वळूचा आपण सिमेंट भरतोय. हिला एक कालोड होते, नंतर ही पर होऊन तिला आपण प्रेग्नंट करणार. तर ही स्वतः पायोनियरची आहे तर हिचं सिमेंट तर तिच्या नेक्स्ट जनरेशनला चालणार नाही, पुढच्या पिढीला. बरोबर. वळू तोच झाला, सेम वळू झाला. तर असं मॅचिंग खूप आहे आपल्याकडे. म्हणजे वळूची हिस्ट्री न लिहिल्यामुळं कुठला वळू कोणाला वापरला तर काय झालं हे गोट्यातच सगळं क्रॉस ब्रीडिंग झालं. क्रॉस प्लस इनब्रीडिंग झालं. म्हणजे नात्यातल्या नात्यातच इकडे सिमेंट भरलं गेलं. बरोबर. असा त्याचा अर्थ होतो. हे जरी झालं ना तर एक तो ड्रॉबॅक खाली येणारच आहे. कुठला ना कुठला ड्रॉबॅक खाली येणार आहे. तो येतो फॅट एसएनएफ दूधच्या स्वरूपात. जनरेशन जरी पुढची घेतली तरी आईपेक्षा तिचं दूध कमी राहणार आहे. आणि हे प्रत्येक फार्मवर आहे आता की आई ज्या ब्रीडिंगवर काम करतो तो 4-5 लिटरने वाढत चाललाय. पण जो ब्रीडवर काम नाही करत तो काय होतो की आईपेक्षा 4 लिटरने तिची होणारी जनरेशन 4 लिटरने कमी आहे. रिव्हर्स आहे. एक तर ती पुढे जायला हवी आहे पण ती रिव्हर्स आहे. फिरून ते सिमेंट वापरल्यामुळं. सिमेंट नाही, हे इनब्रीडिंगचा विषय आहे. इनब्रीडिंग जे केलंय की पूर्वी कोण रेकॉर्ड किपिंग कोण करत नव्हतं. म्हणजे रेकॉर्ड कोणी लिहिलेलं नाहीये. फक्त आजही जर कोणाकडे जर तुम्ही एखाद्या गावात गेला तर आजही तुम्हाला ते दिसेल, गोठा पूर्ण दाखवा. आजही तुम्हाला एकच दिसेल की त्या गोठ्यामध्ये फक्त ती गाई लावलेलीची तारीख त्याच्या वहीमध्ये आहे. म्हणजे आपण पण त्याच्या समोर असं नाही मेन्शन केलेलं की त्या गाई भरवली तिचा कोणता वळू वापरला हे तिथं मेन्शन केलेलं नाही. हे जर केलं तर ठरेल की बाबा ही आपण घेतलेली कुठल्या वळूकडनं ती पुढे येणार, हिटला येणार, त्यावेळेस तिला कुठलं वापरायचं हे त्यावेळेस ठरेल. नाही, आता आपला जो ब्रीडिंगचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्टच्या याच्यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे. पण आता मूळ जो विषय आहे तर तुम्ही टीएमआरचा
म्हणजे ती जी प्रोसेस सगळ्यात महत्वाची आहे की आपल्याला क्वालिटी येण्याकरता. हा, क्वालिटी मेन TMR हा. आहे. तुम्ही TMR करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सुका चारा आणि हिरव्या चाऱ्याचं तुम्हाला कॉम्बिनेशन बसवावं लागेल. ते कसं आणि बसवावं लागेल? डिवर्मिंग आहे. हा, मस्ट आहे डिवर्मिंग. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डिवर्मिंग करणं गरजेचं आहे. डिवर्मिंग केल्यानंतर जंत ज्यावेळेस बाहेर पडतील, हा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आपण चारा जो TMR करणार, TMR केल्यानंतर तो एकदम क्वालिटीमध्ये इफेक्ट दिसेल तुम्हाला. तिच्या हेल्थ स्कोअर मध्ये बदल दिसेल तुम्हाला, डंग स्कोअर मध्ये फरक दिसेल. अगदी शेणाची क्वालिटी बदलली Total तर result- मला असं वाटतं सगळ्या गोष्टी बदलल्या. म्हणजे बदल होऊ शकतो मोठा त्याच्यामध्ये. 100%. आता शेणाची क्वालिटी तशी नाही येत प्रत्येक फार्मवर. शेणाची क्वालिटी जर बदलली तर तुम्हाला क्वालिटीमध्ये 100% फरक पडेल. दिसेल. ह्यात फीडचा काही पोर्शन येतो, तर चारा जर नेपियर वापरत असेल तर नेपियर ह्या पिरियडला तुम्हाला कमी करावं लागेल. जर आपण म्हणतो हत्ती घास आपण म्हणतो तो कमी करावा लागेल, किंवा तो घालायचा असेल तरी चालेल, पण तो किमान 4 ते 5 तास तुम्हाला वॉलला उभा करून ठेवावा लागेल, जेणेकरून त्यातनं खालून पाण्याची क्षमता कमी झाली पाहिजे. त्यातून खालून आपण काय करतो, तोडल्यानंतर असं टाकलेलं असतो, हा. तर त्यातलं वॉटर कंटेंट कमी नाही होणार. पण ज्यावेळेस तुम्ही स्टँड बाय ठेवणार आहे ना उभा, त्यावेळेस तो खालून रूट्स मधून खालच्या बाजूने तो पाणी ड्रेन करत राहणार, कमी करत राहणार. मग हे करावं लागेल. नाहीतर नेपियरचं मुबलक चारा नसल्यामुळं लोक नेपियरकडे वळाले. लोक आजही ऊस वाढ घालतात, त्याचं पोर्शन कमी करावं लागेल. मक्का मी म्हणत नाही की मक्काच घालायला पाहिजे, पण मक्क्याच्या ऐवजी अजून तुम्ही दुसऱ्या गोष्टी ड्रायमध्ये तुम्ही गव्हाचा भुस्सा वापरू शकता. त्याने क्वालिटी 3 ते 4 दिवसात गेन होणार, वाढणार. म्हणजे भुस्सा, हरभऱ्याचा भुस्सा चालतोय त्या ठिकाणी. हरभराचा चालेल, गव्हाचा चालेल. पाहिजे. बरं. मेन गव्हाचा आहे. गव्हामध्ये ग्लुकोज असतं, तर ग्लुकोज दूध फॅट एसएनएफला अजून जास्त सपोर्ट करेल वाढायसाठी. बरं, म्हणजे ह्या प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. आता आपण नेक्स्टच्या विषयामध्ये जे उर्वरित विषय राहिलेले आहेत तर ते आपण नेक्स्टच्या ह्याच्यामध्ये आपण बोलूयात. आता त्याच्यामध्ये मूळ जो विषय राहतो तो ब्रीडिंग, त्यानंतर चारा व्यवस्थापनाचा. Breeding- बऱ्यापैकी TMR म्हणजे चारा व्यवस्थापनातलाच एक पार्ट आहे, आणि ब्रीडिंग असेल, त्यानंतर Management. दूध काढण्याच्या एक संदर्भात आपली चर्चा जशा पद्धतीने झाली, तर त्या संदर्भात देखील आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. Yes, आता yes. मूळ विषय आपला होता की क्वालिटी लागण्यासंदर्भात. तर या सगळ्या जी गोष्टी आहेत तर मंडळी आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये त्या चर्चा करणार आहे. कारण आपला जो मूळ हेतू होता की 3-3 आणि 8-3च्या अनुषंगाने आपण स्वतः डॉक्टर साहेबांसोबत चर्चा केली, ज्यांनी तब्बल 3 वर्ष बाहेर देशामध्ये काम केलेलं आहे, 13 वर्ष सातत्याने या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. आणि TMRचा जो काही विषय आहे तर तो नेमका जर शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यामध्ये जर अवलंबला किंवा त्याचा जर वापर आपण निश्चितपणाने केला तर तुमच्या क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा होऊ शकतात. एक विषय त्याच्यामध्ये डिवर्मिंगचा एक पार्ट मांडला की डिवर्मिंग जर केलं तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीचं बदल होणार आहे. आणि तिसरा विषय सांगितला की चाऱ्याचं, तर त्याच्यामध्ये सुका आणि ओला जो चारा आहे म्हणजे हिरवा चारा, तर तो कशा पद्धतीने वापरायचा तर ह्याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे ज्या अधिकच्या अजून काही गोष्टी आपण जाणून घेणार आहे, म्हणजे आपली आता जी 3rd जनरेशन आहे तर आपल्याला हे 10 वरती करण्याकरता कशा पद्धतीचं त्याचं ब्रीड भरलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं त्याची सायकलिंग जी असते ती कशी चालवली पाहिजे, ह्या गोष्टीची आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की या ठिकाणी दुधाची जी गुणवत्ता आहे, मार्केटमधून गाय खरेदी करताना आपण 2 लाखाची आणतो, परंतु त्याचं दूध जे आहे ते 12 लिटरच निघतं. ऍक्च्युअल म्हणजे तिचं दूध जे आहे ते साधारणपणे 40 लिटरच्या आसपास निघायला पाहिजे, पण ते तेवढं दूध आपल्याला निघत नाही, कारण आपल्या व्यवस्थापनातला असलेला अभाव. यामुळं आपण ज्या टेक्निकली बाबी आहेत, म्हणजे गोट्यामध्ये खाणारी तोंड वाढवण्यापेक्षा ब्रीडवर कमी गाई जास्त दूध कशा पद्धतीने निघेल अशा पद्धतीचा आपण व्हिडिओ नेक्स्टच्या ह्याच्यामध्ये आपण करणार आहे. तर अशाच पद्धतीच्या घडामोडी निश्चितपणाने आम्ही लोकसंवाद मराठीच्या प्रेक्षकांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दाखवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. मंडळी, त्यापूर्वी आपण या ठिकाणीच थांबतोय. धन्यवाद.